पैसे तर सगळ्यांनाच कमवायचे आहेत, पण पैसे वाढवायचे कसे हे जास्त करून कोणाला माहिती नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्याआधी एक छोटासा अपडेट की आपल्याकडं आता उन्हाळा चालू आहे, आपल्याकडं म्हणजे सगळीकडेच. पण उन्हाळ्यामध्ये आज पडला पाऊस आणि तो पण असा थोडा नव्हता, एकदम डेंजर पाऊस पडला जोरात. आणि त्या कारणामुळं वातावरण पूर्ण चेंज झालं होतं. तर त्या क्लायमेटमध्ये हे लक्षात आलं की बाबा कधीही काय होऊ शकते. तर आता आपला आजचा मुद्दा की पैसे तर सगळ्यांनाच कमवायचे आहेत, पण वाढवायचे कसे. आता पैसे कमावताना प्रत्येकजण त्यांच्या फील्डमध्ये चांगलं काम करून किंवा चांगली मेहनत करून म्हणा इम्प्रूव्हमेंट करतो की त्याला पैसे वाढतील, इन्कम वाढेल. आता जॉबवाल्यांचा जर विचार केला तर तुम्ही जॉब जेव्हा करता तर तुमची इन्क्रिमेंट होती, सॅलरी वाढते, इन्क्रिमेंट होती, सॅलरी वाढती, अशा पद्धतीने ती स्टेप चालू असते. आता बिझनेसमध्ये जर तुम्ही विचार केला तर बिझनेसमध्ये असं होत नाही. बिझनेसमध्ये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट तुम्हालाच करावी लागते. बिझनेसमध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो. बिझनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. बिझनेसमध्ये तुमचा कस्टमर जे काय बोलेल तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागतं. बिझनेसमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. पण याच्या व्यतिरिक्त जॉबमध्ये किंवा तुमच्या दुसऱ्या फील्डमध्ये असं काहीच नसतं. तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू देऊन क्रॅक केलं, तुम्हाला तुमचं काम दिलं जातं, ते काम करत जा, इम्प्रूव्ह करत जा, सॅलरी वाढत जाईल आणि काम तुमचं तुम्हाला जसं येतं आहे तसं तुम्ही करत जाता. पण बिझनेसमध्ये असं आहे का? नाही. त्यातल्या त्यात जर तुम्ही असा बिझनेस निवडला असेल ज्याचं तुम्हाला नॉलेजच नाही आहे, तर त्या बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला नॉलेज इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. आणि व्यावसायिकांचं होतं काय की पैसे असल्यानंतर आपण बिझनेस चालू करतो, पण बिझनेस चालू केल्यानंतर तो टिकून कसा राहील आणि त्याच्यात इम्प्रूव्हमेंट कशी होईल ह्याचा विचार कोण करतच नाही. तर एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की बिझनेस जेव्हा तुम्ही चालू करता तो केल्यानंतर त्याला कमीत कमी तुम्ही 3 वर्ष द्या. 3 वर्षात तुम्हाला त्याचं नॉलेज येईल. 1 वर्षभरात तुम्हाला 10%च बिझनेस कळायला सुरुवात होती. दुसऱ्या वर्षी तुम्हाला हळूहळू अजून बिझनेस एक्सपंड कसा करायचा ह्याचा विचार येतो. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला लक्षात येतं की आपण बिझनेस का केला पाहिजे आणि कशासाठी केला पाहिजे. पण या तिन्ही वर्षामध्ये आपण ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, लगेच कोणता डिसिजन घ्यायचं नाही आहे. पहिला अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासावरूनच आपला बिझनेस आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. व्यवसायाबद्दल अजून चर्चा करण्यासाठी आपल्या रावल फूड्सला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया उद्या.